नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल वरती प्राधान्यक्रम लॉक झालेले आहे. पण त्यानंतर एक मोठा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा BCA केलेले विद्यार्थ्यांना या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्याची त्यांना संधी मिळालेली नाही. आता हे उमेदवार यांच्याशी माझं काही अंशी बोलणं झालेलं आहे. हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे, BCA केलेलं विद्यार्थी आहे, गेले 6 वर्षापासून लढत आहे. यांना न्याय मिळेल किंवा संधी मिळेल या आशेवर त्यांनी आतापर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती. पण याही शिक्षक भरतीमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली नाही. आता तटस्थपणे थोडासा विचार करा. जे विद्यार्थी म्हणत असतील की सर तुम्ही काय बोलतात, कुणावर बोलतात, सो हा व्हिडिओ फक्त व्यवस्थित बघा शेवटपर्यंत. हा बघितल्यानंतर तुमच्या कमेंट मला अपेक्षित आहे. तुम्हाला जो राग व्यक्त करायचा असेल किंवा जे काय तुमचं म्हणणं असेल तो कमेंटच्या शेवट म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट नक्की टाका. सो काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतोय. शिक्षक होऊ शकतात का इंजिनिअरिंगचे उमेदवार? 6 वर्षाचा संघर्ष नेमका काय आहे, त्यांचा नोकरीचा प्रश्न काय आणि निर्णय कधी होणार आहे, या संदर्भात शिक्षण विभागाचं म्हणणं काय आहे, शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं काय आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे, कोर्टाचं म्हणणं काय आहे, पुढील याचिकेचा पुढचा दिवस कोणता, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करून सांगतो. यापूर्वी पण मी व्हिडिओ घेतला होता, त्यात पण मी तुम्हाला माहिती दिली होती. बघा, पुढारी न्यूजपेपरने बातमी दिली होती की पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता, स्थगिती येणार नाहीये आणि हा हेतू पण या विद्यार्थ्यांचा नाहीये. अतिशय प्रांजळ आणि ट्रान्सपरंट हेतू आहे की आम्हाला संधी मिळावी. इतरांना संधी आहेतच, ते आम्हाला मान्यच आहे, त्यांच्या बाबतीत काही म्हणायचं नाहीये. पण स्थगिती वगैरे होणार नाहीये, तो प्रयत्न पण आपला नाहीये, ह्या विद्यार्थ्यांचा पण नाहीये. सो अभियांत्रिकीचे आणि BCAचे पदवीधर उमेदवार जे आहेत त्यांनी ही याचिका कोर्टामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये बघा, कोर्टाने तशी पुढची डेट दिलेली आहे. पुढची डेट त्यांनी दिली, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की कोर्टाने डेट त्यांना पुढची दिलेली आहे. आय थिंक सो 25 ऑगस्ट पुढची डेट त्यांनी दिलेली आहे. 25 ऑगस्ट आहे. ओके. सो यामध्ये बघा, ह्या विद्यार्थ्यांची मागणी काय, याचिका का, अन्याय खरंच झालाय का, आणि नीट हे समजून घेऊया आपण. आता मी का म्हटलं समजून घेऊया, कारण काही गोष्टी आपण न समजून घेतात जे चालू सर योग्यच आहे, तुम्ही उगाच काही सांगू नका, ते मुलं असंच आहे तसंच, थोडं समजून घ्या आणि मग पुढे जाऊया आपण. बघा, म्हणणं काय, हे पूर्ण गोष्ट तुम्हाला वन बाय वन मी एक्सप्लेन करतो. पहिले तर टेट 2025 ला शिक्षक भरती होताना इथे संधी मिळेल म्हणून अपेक्षित होतं त्यांना, म्हणून त्यांनी इथे काही आपण म्हणतो ना काही विद्यार्थी की सर आतापर्यंत झोपले होते का, अगोदरच करायला पाहिजे होतं, यांनी अगोदर का मागणी केली नाही, तर त्यांना अपेक्षित होतं आणि त्यांना जसं आश्वासन दिलं गेलं होतं की तुम्हाला आम्ही संधी देऊ, ते वेट करत होते. त्यांना संधी मिळेल म्हणून ते थांबलेले होते. का म्हणतो मी असं, पुढे सांगतो मी. बघा, त्यांनी घटनाक्रम पण दिलेला आहे ह्या विद्यार्थ्यांनी. 6/8/2026 ला म्हणजे आता ऑगस्टमध्ये काय झालं, प्रेफरन्ससाठी पोर्टल सुरू झालं 6 तारखेला. आता आपण आहोत 21 तारखेला किंवा 16 तारखेला ते बंद पण झालेलं आहे. 9 ऑगस्टला, प्रत्यक्षात 9 ऑगस्टला प्रेफरन्स येत नाही हे समजलं, म्हणजे 6ला चालू झालं पण 9ला येत नाही हे समजलं. 10 ऑगस्टला आयुक्त कार्यालयाला भेट पण दिली आहे. पात्र आहात पण फेज 2 मध्ये घेतो असं उत्तर त्यांना कुठे भेटलंय, आयुक्त कार्यालयामध्ये. आयुक्त कार्यालयात गेले ना ते, असं नाही गेले नाही असं नाही, कारण ही प्रोसेस सुरळीत चालावी म्हणून त्यांनी आंदोलन म्हणा, निवेदन म्हणा, असं काही केलेलं नाही, कोर्टात पण गेले नाही. हे चालावं व्यवस्थित म्हणून त्यांनी काय डायरेक्ट आयुक्त कार्यालयाला भेट दिली, त्यांना लक्षात आणून दिलं आणि त्यांना पाठीमागचे काही संदर्भ पण दिले. काय संदर्भ ते पण मी पुढे दाखवतो तुम्हाला. 11 ऑगस्टला त्यानंतर पर्याय मार्ग विचार केला जाईल असं पण सांगण्यात आलं होतं 11 ऑगस्टला, बरोबर आहे. 12-13 ऑगस्टला याचिका टाकण्यासाठी प्रयत्न, जेणेकरून पोर्टल प्रेफरन्सेस सुरू राहील आणि भरतीला स्टे येणार नाही, बाकी विद्यार्थी नुकसान होऊ नये यासाठी पण त्यांनी कोर्टामध्ये 12-13ला टाकण्याचा विचार केला होता. म्हणजे त्यावेळेस काय होऊ शकत होतं, कोर्टात जर गेला कोर्टाने वेगळा काहीतरी निर्णय दिला असता म्हणून ते जाण्याचा विचार पण केला. 14 ऑगस्टला याचिका अर्ज टाकली त्यांनी. 15-16 ऑगस्टला सरकारी सुट्टी होती, तुम्हाला माहिती, शनिवार रविवार लास्ट डे होता. 16 ऑगस्टला पोर्टल प्रेफरन्स बंद केले, घाई गडबडीत बंद केले. 16 नंतर डेट वाढून दिलेली नाही. 17 ऑगस्टला याचिकाची सुनावणी झाली. याचिकेमुळे इतर विद्यार्थ्यांचा रोष त्या विद्यार्थ्यांवरती आहे, पण त्यांचा दोष नाहीच आहे. ते सुरुवातीपासूनच इथे विचार करत होते. आता हे का सर्व्हरला प्रॉब्लेम आला, सुरुवातीला 3 दिवस त्यातच गेले, नंतर आयुक्त कार्यालयाने त्यांना आश्वासन दिलं. अजूनही शिक्षण मंत्र्यांचं याच्यावरती काय म्हणणं ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता अजून काही मुद्दे मी तुम्हाला दाखवतो जे की त्यांनी ह्या संघटनांनी म्हणा किंवा ह्या विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत पाठवली आहे. फक्त मी चेक नाही केलं हे इथे खरंच आहे का, पण ते दिलंय म्हणजे ते असणारच, असं काही ते खोटं ते बोलणार नाहीये. बघा, नीट लक्षात घ्या. जर या राज्यांमध्ये संधी मिळत असेल तर महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी द्यायलाच हवी. याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तर हे रितसर आहे, न्यायिक आहे. जर इथे आहे तर आपल्या राज्यात द्यायलाच पाहिजे. जसं की कर्नाटक राज्याने काय केलं, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांना शिक्षक म्हणून जॉईन करून घेतलंय.
गुजरातच्या विद्यार्थ्यांनी बी पात्रांना जॉईन केलंय, तेलंगणाचे केलंय, बिहारचे केलं. जर हे 4 राज्य करू शकत असतील तर महाराष्ट्रात सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं, माझं ओपिनियन आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये द्या. या सर्व राज्यात जर बी पात्र करून जॉईन केले असेल तर यांची मागणी काय? आम्ही कोणाचं नुकसान नको, आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय, न्याय द्या, आमचं भविष्य वाचवा. बघा हे विद्यार्थी जास्त असं नाही की ते मला बोलले म्हणून मी घेतो, असं नाही. मला हे खरंच योग्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. आणि यामध्ये हा अजिबात हेतू नाहीये की पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरतीला काही अडथळा आणायचा, अजिबात नाही. ती चालूच ठेवा, तुम्ही काहीच नाही म्हणणार याच्यावरती. एक तर भरती होत नाही, एवढ्या दिवसामध्ये होते, त्यात अजिबात यांचा पण हेतू नाही आहे, व्हिडिओ घेण्याचा माझा पण हेतू नाही. फक्त यांची मागणी जी आहे ना ती योग्य आहे, न्यायिक भावनेने त्यांनी ही मागणी केलेली आहे. यावरती ना शिक्षण विभागाने याचं उत्तर द्यायला हवं. काय उत्तर द्यायला हवं? आम्ही पात्र नसेल तर आम्हाला बीएड ला प्रवेश का दिला, म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तुम्ही बीएड ला ऍडमिशन दिलं का दिलं, त्यांचा प्रश्न आहे. दुसरं, 2022ला टेटला प्रवेश का दिला? टेट पण देऊ दिली त्यांना बी असताना. जर भविष्यात त्यांना जागाच नाहीये, शिक्षक होऊ शकत नाही बीच्या बेसवर, तुम्हाला वेगळं ग्रॅज्युएशन लागतं बाबा, त्यांना टेट का देऊ दिली हा एक प्रश्न आहे. टीटी सीटीच्या एक्झाम पण त्यांनी दिल्या 2025 ची, बघा परत टेट पण दिलेली आहे. सेल्फ सर्टिफाय करताना पण त्यांना असं काही बाहेर काढलं नाही, तुम्हाला नाहीची संधी नाही मिळणार आहे. सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं. त्यांचा वेळ, त्यांचा पैसा त्यांनी सगळ्यात इथे घेऊन घेतला आणि ऍट द एंड काय रिझल्ट आहे की तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये पात्रच नाहीये, म्हणजे तुम्हाला जागाच नाहीये, व्हॅकन्सीच नाहीये, तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेटच झाले नाहीये. मग एसईआरटीने पात्र करून 8 महिने झाले, याच्यावरती ऑलरेडी एसईआरटीने निर्णय दिला होता आणि एसआरटी 2022ला अहवाल दिल्यानंतर 8 दिवसात जीआर पण आलाय आणि आमच्या वेळी 8 महिने झाले तरी निर्णय घेतला नाही. 8 महिने झालेत. मग आमच्या आयुष्यातील मागील 6 वर्ष आम्ही या जॉबसाठी दिली आहे, त्यासाठी प्रयत्न केलाय, तर आम्हाला ही संधी द्यायलाच पाहिजे, असा प्रामाणिक हेतू घेऊन ह्या विद्यार्थ्यांची मागणी. शिक्षण विभागाने यावरती पण विचार नक्कीच करावा. आता बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं संदर्भ देतो, बघा तुम्हाला संदर्भ आहे. अधिवेशनामध्ये 3 प्रश्न विचारले गेले. कधी? मे 2026ला. बघा इथे डेट पण आहे, मे 2026ला, म्हणजे 18 मे 2026ला प्रश्न आहेत. 3 प्रश्न कोणते ते कोणी विचारले? हे सगळे आपले सन्माननीय आदरणीय सगळे आमदार आहेत. धीरज लिंगाडे सर आहेत, अभिजित वंजारी, अशोक उर्फ भाई जगताप, सतेज उर्फ बंटी पाटील, जयंत आसगावकर, सुधाकर आडबोले यांनी शिक्षण मंत्री यांना प्रश्न विचारले. 3 काय प्रश्न होते? राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत बीई बीटेक या अभियांत्रिकी पदवीधारकांना तसेच बीएड सायन्स मॅथमॅटिक्स ही विषय घेऊन पदवीधारक उमेदवारांना विषय निवड व पात्रता संदर्भात अडचणी येत असल्याबाबतचे लेखी निवेदन माननीय लोकप्रतिनिधी यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी त्या सुमारास माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना दिले आहे. हे खरे आहे का? दुसरं होतं की पवित्र पोर्टलवरील विषय निवड पर्यायांमध्ये काही अभियांत्रिकी शाखांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संबंधित उमेदवारांना अन्य इंजिनिअरिंग शाखा निवडावी लागत असल्याने ते या प्रक्रियेतून वंचित राहत आहे. हे खरे आहे का? बघा प्रश्न बरोबर विचारलेले आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, असल्यास बीई बीटेक व बीएड सायन्स मॅथमॅटिक्स पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत न्याय मिळावा यासाठी विविध अभियांत्रिकी शाखांचा स्वतंत्र समावेश करणे, विषय निवडीचे पर्याय अधिक स्पष्ट करणे, सर्व इंजिनिअरिंग शाखा निवडीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, त्याचे स्वरूप काय आहे, नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत ती सांगावी. यावरती शिक्षण विभागाकडनं शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं उत्तर काय आहे बघा. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर दिलंय, इयत्ता 6वी ते 10वी करिता गणित या विषयाच्या शिक्षक पदासाठी अभियांत्रिकीच्या काही शाखांमधील, काय म्हणतात त्यांनी, काही शाखांमधील पदवीधारकांना पात्र ठेवण्यात आले आहे. काही, सगळ्या नाही ठेवलं त्यांनी. पुढे मात्र त्यांनी क्लिअर केलंय, अभियांत्रिकीच्या उर्वरित शाखांमधील पदवीधारकांना देखील पात्र ठेवण्यात यावे अशा आशयाची माननीय लोकप्रतिनिधींची निवेदने शासनास वेळोवेळी प्राप्त होतात. त्यामध्ये 2 आणि 3चं त्यांनी उत्तर दिले बघा. इयत्ता 6वी ते 10वी करिता गणित या विषयाच्या शिक्षक पदासाठी अभियांत्रिकीच्या सर्व, काय म्हटलं त्यांनी, इंजिनिअरिंगचे सर्वच अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील पदवीधारकांना पात्र ठेवण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे, MSc पुणे म्हणतो आपण त्याला, यांनी शिफारस केली असून शासन स्तरावरून त्याबाबत यथोचित निर्णय घेण्याचे नियोजित आहे. आता हे कधीच आहे? मे मध्ये झालेल्या गोष्टी आहेत किंवा मे जून मध्ये असेल. सो नियोजित होतं तर ते व्हायला पाहिजे. यामुळेच हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण आश्वस्त होते की यस आम्हाला संधी मिळेल, पण मात्र ऍक्च्युअली प्रॅक्टिकली बघितलं तर हे सगळं घडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी पोर्टल चालू झाल्यानंतर ही प्रोसेस
मध्ये होतेच, ते आयुक्तांना भेटणं असेल आणि याचिका टाकण्यासंदर्भात ते तयारीत होतेच आणि त्यामुळे त्यांनी तयारी केली आणि याचिका टाकलेली आहे. तो आता यावरती बघा तुम्हाला काय वाटतं. बघा काही कमेंट मला माहिती आहे अशा पण असू शकतात, येतीलही कदाचित किंवा काही टाकल्या पण असतील. जसं की शिक्षक भरती स्थगिती करण्याचा हेतू आहे का? अजिबात हेतू नाहीये. प्रामाणिक हेतू आहे, न्यायिक हेतू त्यांचा. दुसरं आतापर्यंत झोपले होते का असंही कुणी म्हणत. झोपले वगैरे नव्हते, त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांना आश्वस्त 2022ला पण केलं होतं, नाही झालं 25ला होईल असं वाटलं होतं. मध्यंतरी पोर्टल चालू झाल्यावरती पण त्यांनी बघा तुम्हाला माहिती असेल प्राधान्यक्रम जनरेट होतच नव्हते, हँग होत होतं. फार उशिरा मुलांना कळलं. काहींना पहिल्यांदा प्राधान्यक्रम आलेच नाही, नंतर रिजनरेट करून करून काहींना प्राधान्यक्रम वाढले. यामुळे त्यांना अपेक्षित होतं की वाढेल वाढेल येईल टेक्निकल इश्यू असेल, पण ते शेवटपर्यंत घडलं नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी याचिका टाकली. उगाच अगोदरच काही टाकून ही स्थगिती आणण्यापेक्षा नंतर आपण टाकू असाही विचार त्यांनी चांगल्यासाठीच केलेला आहे. सर्व सुरळीत चालू आहे सर, तुम्ही नका लक्ष देऊ असे पण विद्यार्थी म्हणू शकतात. सो एक न्यायिक भावनेने तुम्ही पण विचार करा. ठीक आहे, तुम्ही या प्रोसेसमध्ये आहात, तुम्ही शिक्षक होणार पण आहात, तुमचा स्कोर पण चांगला आहे, तुम्ही होणारच आहात. पण असं नाही की कोणाला तरी अन्याय करून आपण पुढे जाणं किंवा त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण न बोलणं सुद्धा चुकीचं असं मला वाटतं. बघा प्रत्येक ठिकाणी मला बोलता येत नाही, प्रत्येक ठिकाणी सांगता येत नाही, पण ज्या गोष्टी आपल्या समोर दिसतात निदर्शनास आल्या त्या आपण बोलायला हरकत नाहीये आणि तोच मुद्दा घेऊन फक्त मी तुमच्या समोर आलोय. अजून बऱ्याच काही कमेंट तुमच्या येऊ शकतात, पण विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक मित्रांनो, अभियोग्यता धारकांनो, नीट विचार करा. हे पण आपले महाराष्ट्रातलेच आपले भाऊबंद आहेत. तर यांच्या बाबतीत पण आपण नक्कीच विचार करायला पाहिजे, कारण भविष्यात बघा सगळ्यांना अडचणी येत असतात. त्यावेळेस आपण सगळे एकमेकाला हातात हात धरून जर उभं राहिलोत ना, तर तुम्ही आता जयंतीची ताकद बघितली असेल, सगळे जर एखाद्या एक हातात घेऊन उभे राहिलो तर योग्य ते न्यायिक भावनेने सगळ्यांना न्याय मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? तटस्थपणे आणि व्यवस्थित प्रामाणिकपणे विचार करा. स्वार्थी असावं पण दुसऱ्यांच्या बाबतीत इतकं वेगळा विचार, वाईट विचार आपला नसावा, हे नक्कीच मला असं वाटतंय. सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या टीमला कॉल करू शकता. तुमच्या कमेंटचं नक्कीच वेलकम करू. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.